त्या पहिले आपण बघू आपला आलाखोत, थोडे आलाखोत लिखोत, आलाखोतचे आपले महिन्याचे, आपला वर्क म्हणजे काम या महिन्यामध्ये कसं आपण काम केलं पाहिजे, की जर आपण त्याप्रमाणे काम करू, तर त्याचा तसे आपला रोश हशाना. एक मिनिट हां. आपण बघू या या महिन्यामध्ये कसं आपण काम केलं पाहिजे. जर त्याप्रमाणे आपण काम करू, तर आपण बघू आपला रोश हशाना चांगल्या कंडिशनमध्ये जाऊ शकतो. म्हटलं आणि तर त्याचं आपण बघू ह्याच्यामध्ये पोदेश एलूल हा जो महिना आहे, असं आहे की हशेमने आपल्याला मतानामध्ये दिलाय, की आपण पहिले पण बोललो या महिन्यामध्ये प्रत्येक वेदांत मला रोश हशाना जेव्हा येईल, तेव्हा प्रत्येक माणसानं आपला जजमेंटच्या दिवशी उभा राहायला लागते. प्रत्येक माणूस म्हणजे ज्यूइश आणि नॉन ज्यूइश माणसं सर्व मे मा जिवंत माणसं आणि मेलेली माणसं सर्वांना या दिवशी उभा राहायची गरज आहे. पण फक्त एकच फरक आहे याच्यामध्ये, की आपण या दिवशी जेव्हा उभं राहू, तर आपण तयारीमध्ये उभा असू आणि नॉन ज्यूइश माणसं यांची काही तयारी नसेल. आपले जे स्कॉलर झाले आणि त्यांनी आपल्याला सिक्रेट सांगितला. अरे बोलले, "सांभाळून राहा. नाही तर रोश हशानाला जजमेंटचा दिवस आहे." आणि आपण त्याच्यामुळे काय करतो, आपण तयारी करून या दिवशी या दिवसावरती येतो. असं नाही की प्रत्येक माणसाचा कुठला बिझनेस असेल किंवा काय असेल, तर काय करतात, त्या बिझनेससाठी आपला एंड ऑफ द इयरला चेक करतात. अरे, किती इन्कम झाला, किती लॉस झाला, किती गोष्टी मागे राहिलेत, काय करू शकतो पुढच्या वर्षी. ते त्याचा हास्यम पण आपल्याकडे येतोय आणि हा महिना जो आहे, तो वर्षाचा लास्ट लास्ट मंथ आहे. त्या टायमाला आपण अकाउंट केला पाहिजे. चेक केला पाहिजे आपला अकाउंट काय करायला, किती एंट्री झाली आपली मिचवोची, किती म्हणजे कसं लॉस झाला अविरोधप्रमाणे आणि किती मी पुढच्या वर्षीसाठी अजून चांगला करू शकतो, की माझा बिझनेस सर्वात चांगला होईल. हे कोण करतं? सर्वात चांगला बिझनेसमॅन करतो असं. म्हणजे आपण जर बघायला गेलो बिझनेसमॅन सक्सेसफुल का होतं? की ते लोकं ऑल द टाईम स्वतःला चेक करत असतात. अरे, मी लॉसमध्ये आहे, तर लॉसमध्ये काय? मी प्रॉफिटमध्ये आहे, तर प्रॉफिटमध्ये काय आहे? आणि असं अजून कसं मी प्रॉफिट करू शकतो? तसं असं आहे, की प्रत्येक प्रत्येक आपल्या अ, माणसं जो बिझनेसमॅन चांगला माणूस असेल, तो स्वतःला चेक करतो. म्हणून आपण बोलू, की जो माणूस स्वतःला चेक करतो ऑल द टाईम, की "अरे, मी मिचवत केलेत, कसे मिचवत केलेत, काय मिचवत केलेत?" असं नाही, की आपण ऑल द टाईम माणूस चेक करतो स्वतःला, की काय कुठल्या लेव्हलला आलाय तो आणि तो पुढच्या वर्षी अजून चांगला बिझनेसमॅन होऊ शकतो, की जर बघायला गेलो, तर मिचवत आणि अविरोध हे जसं म्हणजे बिझनेस आहे आपला. एक्झाम्पल आपण या वर्ल्डमध्ये काम करायसाठी आलोय. नाही नॉर्मल काम जो आपण बोलतो. काम म्हणजे अबोधात असे म्हणजे अशेमचा जो वर्क करायला आलोय. इन नमाज, इन मिtzvot. तर आपण काय करायला आलोय, आपण त्यासाठी काम करायला आलोय आणि त्या कामामध्ये आपण बघू सर्वात बेस्ट माझा प्रॉफिट कसा होऊ शकतो, की कुठल्याच माणसाला नाही पाहिजे, की तो त्याच्या बिझनेसमध्ये लॉस होईल. पण जर माणसाने विचार करून बरोबर पुढे पाऊल नाही घेतला, तर असं आहे की होऊ शकते की तो एंड ऑफ द डेजला बघेल की त्याचा लॉस होते. तर आपल्याकडे अजून अशेमनी टाईम दिलाय. पण बोलतोय की 30 डेज दिले स्लेखोत करायला. स्लेखोत चालू झाले. जरी आपण मागच्या शिबिरमध्ये बोललो, की जरी माणूस एकटा घरी आहे, तो स्लीपओत करू शकतो. जरी तो घरामध्ये फॅमिलीसोबत आहे, स्लीपओत करू शकतो. स्लीपओत करायला पहिले पण बोललो, की नाही करत आहे 10 माणसांची. चांगली माणसं असतील, 10 माणसं असतील, तर आपण तिकडे कद्दिश आणि अजून ॲडिशनल गोष्टी करू शकतो. पण मिनिमम जर माणसाकडे नसेल, तो लांब असेल, तर तो एकटा पण करू शकतो. आणि नॉर्मली जेव्हा मशिदीमध्ये करतील, तेव्हा गेला पाहिजे, की मिtzvah आहे स्लीखोत करायला. पण जर माणूस कुठला स्लीखोत नाही केला, नाही जमला त्याला, ते इथं मिन्यान नाही, 10 माणसं नाहीत किंवा तो कामामध्ये आहे, नाही जमला, तर त्याला पनिशमेंट नाही देतील. हे फक्त आपलं ॲडिशनल चेकिंग आहे आपली स्वतःसाठी. आपण काय करतो, पश्चाताप करतो. स्लीखोत म्हणजे काय? वर्डपासून स्लीखोत, स्लिखा म्हणजे मी सॉरी बोलतोय हशेमला. कशासाठी? की जेवढं आपण हे 11 महिने जे आपल्यातून चुकी झाली, जर ती नमाज असेल किंवा फिली नाही बांधली किंवा ब्राखोत किंवा लशोनारा, हे सर्वांचा पश्चाताप कधी करतो आपण? किप्पूरला.
पण नाही, ही खरी गोष्ट नाही. आपली पश्चाताप कधीपासून चालू केली पाहिजे? आतापासून. जस्ट लेखोचा पहिला दिवस चालू झालाय, म्हणून त्या दिवसाला काय बोलतात? रखामीम वे स्लिखोत. म्हणजे रखामीम आणि स्लिखोत म्हणजे काय? मर्सी आणि सॉरी बोलतो हशिमला. मर्सी करायला कशासाठी? की पुढच्या वर्षी मला मला पाहिजे प्रॉब्लेम्स. म्हणजे जर माणूस येईल पुढच्या वर्षी आणि बोलेल की काय, "अरे, मला असा-असा प्रॉब्लेम काय? तुला असा-असा का प्रॉब्लेम आहे, की मागच्या वर्षी तू याच्यासाठी नमाज नाही केलीस, की जर तू या मागच्या मागच्या वर्षी या वर्षीसाठी नमाज केली असतीस, ते कधीही प्रॉब्लेम झाला नसता." की ऑल द टाईम माणसं काय करतात, जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा नमाज करायला येतात. तर बोलतात, "अरे, रावकडे येतात." रावला बोलतात, "अरे राव, आम्हाला मदत करा. प्रॉब्लेम आहे आमचा, हे आहे, ते आहे." नाही, असं नाहीये. असं नाही की आपण रोष हशनाच्या अगोदर तयारी करू शकतो. रोष हशना मागू शकतो हशेमकडनं, "हशेम, मला पुढच्या वर्षी चांगलं जाऊ दे." हे सर्व आणि हशेम असं नाही की बेमेत जर जर तो बेतात हशेम चांगल्या प्रमाणे हशीमकडे मागेल पुढच्या वर्षी, नाही हशीमला माहिती आहे, की यावर्षी मी ठीक नव्हतो. जे काय झालं ते चांगलं नाही झाला आणि मी बेमेत थोडे प्रॉब्लेम्स केले, काय केले. तर असं नाही की हशेम त्याला बेमेत माफ करू शकतो. पण जर माणूस बोलले मी डायरेक्ट प्रोसेशनला जाईल, तर डिफिकल्ट आहे. की आपण पहिले पण बोललो, जर माणसाने कुठला लोन घेतलंय 10,000, 20,000, 30,000चा लोन घेतलाय. तर माणूस काय करतो, त्या लोनसाठी बँककडे जातो. तो बँकचा कोण असतं, त्याचा मॅनेजर मित्र असतो. तो बोलतो, "बघ, मी तुझ्याकडनं जास्ती हे नाही घेत, इंटरेस्ट नाही घेत, पण मस्ट काय करायला, मस्ट आहे तुला प्रत्येक महिन्याला परत द्यायला पाहिजे." तर ते किती द्यायला पाहिजे परत? मला बोलते, की "मला 30 महिन्यासाठी कर आणि प्रत्येक महिन्याला मी 1,000 शेकेल देतोय." तो बोलतो, "ठीक आहे." तो पैसे घेतो, त्याचं काही काम असेल ते करतो. प्रत्येक महिन्याला जेव्हा फर्स्ट ऑफ द मंथ येतं, तो मॅनेजरकडे येतो. मॅनेजरला बोलतो, "अरे मॅनेजर, माझ्याकडे पैसे नाहीत, मी पुढच्या वर्षी टाकतो. पुढच्या महिन्यात टाकतो." ठीक आहे. असं करत-करत 1 वर्ष, 2 वर्ष तो पैसे नाही टाकत आहे. तिथपर्यंत तो मॅनेजर भडकतो. बोलतो, "अरे, तुझा एंड ऑफ द डेट आलाय," बोलते. 30 महिने पुरे होतील आणि तुला तुम्ही एकदा पण पैसे नाही टाकलेत. तर ते किती पैसे द्यायचे आहेत? तो 30,000. तो बोलतो, "अरे 30,000 तर लय आहेत," बोलते. "ते काय करू? तू आतापर्यंत पैसे नाही भरलेस. प्रत्येक महिन्याला जर 1,000 शेकेल भरला असतास, तर एंड ऑफ द डेज तुला 30,000 भरायची गरज नव्हती." बोलते तसाच आपला पण नेचर किंवा आपलं पण हे जजमेंट असं होतं. अशी बोलतात, "अरे, मी तुला 30 दिवस दिलेत सर्व पापा माफ मागायला, सर्व काही करायला. पण तू जर एंडला येतील आणि बोलते माझे सर्व पाप माफ कर, तर डिफिकल्ट आहे, की जर कोणच्याकडे जजकडं फाईल येतात. आपण फाईलमध्ये लिहिलं असतं काय पाप केलंय, त्या माणसाने काय गुन्हा केलाय, काय अगेन्स्ट त्याचा काय असेल, फाईल्स असतात. तसे आपले पण फाईल्स बनवले जातात. पण जेव्हा माणूस अशंकर रडतो, स्लिखवत बोलतो आणि माफी मागतो, तर ती फाईल डिलीट होते. पण जर माणसं बोलणार, "याच्यात काय नाही, रोस्टेशनला टाईम आहे, मी येईन, आरामात नमाज करीन, आरामात सर्व करीन." तर नाही. मग ते इथं जेव्हा तो रोस्टेशनला येईल, तर जजमेंट जेव्हा हाशिमकडच्या समोर आपण उभा असू, तर एवढी मोठी फाईल्स असतील आपल्याकडे उभा राहून. तर हाशिम बोलले, "पिसं ठीक आहे." जसा जज एक फाईल घेऊन आला, तर बोलते, "अरे, हा माणूस तर चांगला आहे, फक्त एकच फाईल आहे म्हणजे काहीतरी चुकी झाली." तो त्याला बोलतात माफ करतात, त्याला बोलतात नेक्स्ट टाईम करू नको. पण जजकडे एवढे 30-40 फाईल झाले. तो जज बोलला, "अरे, किती फाईल्स आहेत?" बोलते. "हा तर माणूस" बोलते काय बोलतात पापी आहे किंवा तो काय बोलतात अफेरोत म्हणजे पाप करतोय. असं. जज बोलला, "ठीक आहे, चल मी तुला हाल्फ 50% डिस्काउंट पण 50% तुला पनिशमेंट द्यायला लागेल." तर मग असं नाही असं नाही की पेमेंट जर माणूस आतापासूनच स्लिप मागेल, तर त्याला रोटेशनला जास्ती करून अजून ईझी होईल. पण जर माणूस नाही हशीमला सॉरी बोलतोय, नाही काय पाहिजे ते करतोय, तर असं आहे की रोटेशनला थोडं अजून डिफिकल्ट होईल. म्हणून असं आहे की आपले बघू प्रोफेशनल काय पहिले आपण आलाखोत करू. म्हणजे आपले म्हातारे माणसं होते, पहिलेची माणसं. असं नाही की ते ऑल द टाईम काय करायचे, उपवास करायचे 40 दिवस. 40 दिवस लेखोचे लोकं ऑल द टाईम उपवासामध्ये घालायचे. का बोलते? लोकं का उपवास करायचे? की त्यांना माहिती होतं की मी रोष जर मी आतापासून उपवास करीन, सर्व करीन, तर मी रोष जेव्हा बेतात तशी आपली दिवस येईल, सर्वात मला ईझी जाईल. का माझ्याकडे जास्ती फाईल्स नाहीत, पापांची लिस्ट नाहीये. पण आपल्याकडं बघायला गेलं तर जनरेशन थोडा वीक आहे. नाही करत उपवास. काही-काही जण उपवास आता पण करतात. 40 दिवस 40 स्लिखोचे उपवास करतात वगैरे सर्व. पण पहिलीची माणसं बेमेत सर्वजण करायचे. पण आता नाही करू शकत. म्हणून
बघू आपण हा रिझन आहे का ते लोक असं उपवास करायचे, नमाज करायचे, चॅरिटी करायचे. आपण बघू अलाहामध्ये लिहिलं आहे. चांगली गोष्ट आहे, प्रत्येक माणसाने या मध्ये जास्तीत जास्त याच्यामध्ये चॅरिटी केली पाहिजे, म्हणजे ऍडिशनल चॅरिटी केली पाहिजे. ऍडिशनल चॅरिटी म्हणजे काय? जर नॉर्मली तो माणूस 2 शेकेल दिवसाला द्यायचा, 4 शेकेल दे. शिमला दाखव रे, बघ मी ऍडिशनल केलं काहीतरी, मला पण काहीतरी ऍडिशनल दे पुढच्या वर्षी. पण माणूस जसाच पहिले जसा होता तसंच वागेल, याच्यामध्ये त्याला लय डिफिकल्ट होईल. اوكي. טוב, מנהג אחינו אשכנז לתקוע בשופר בכל יום חודש, החל מראש חודש אלול עד ערב ראש השנה. אז מה? प्रत्येक दिवशी आपण काय करतो, शोफर वाजवतात. नाही, मस्त आहे, चांगली गोष्ट आहे शोफर वाजवलेला. पण काय करतात, या महिन्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये आपण शोफर वाजवू कशासाठी? आपला माणसांना जागा करायला, की शोफरचा आवाज कसा असतो. एक्झाम्पल, इथं जेव्हा वॉर होते तर सायरन सायरन लावायचे. आणि असं नाही की सायरन कशासाठी होते, असं नाही की जेव्हा ते सायरन वाजायचे तर सर्वजण झोपेतून जागे व्हायचे. का जागे व्हायचे? की त्यांना माहिती काहीतरी डेंजर नाही राहत, काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे, म्हणून सायरन वाजवलंय. माणसं 3 वाजता रात्री, 1:30 वाजता, 4 वाजता, कधी पण वाजून दे, सर्वजण उठायचे बरोबर. असं नाही की, पण काय काय माणसं काय करायचे, कंटिन्यू करायचे झोपत. का की ते बोलायचे तर काय नाही, मला काय वाटत नाही, जेव्हा येईल तेव्हा आवाज येईल मी उठीन. पण नाही नाही नाही, चाललंय की आपले स्कॉलर झाले त्या लोकांनी चाललंय की शोफर वाजवतो कशासाठी. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा मुशर्रफ बेनूला तोरा भेटला, तेव्हा पुरा जो आपल्याला तोरा देत होते, त्या माउंटेनवरती शोफरचा आवाज होता. त्या आठवणीमध्ये पहिला गोष्ट म्हणजे आपण शोफर वाजवतो, की आठवण ठेवायला अरे आपल्याला तोरा भेटलाय. दुसरी गोष्ट म्हणजे जागा करायला माणसांना, की जेव्हा हशेमनी बोलला, की सकाळी मी तोरा देईन, तर माणसांनी कंटिन्यू झोपाचा कंटिन्यू केला. का बोलले, आराम करतो, आम्हाला तोरा भेटणार आहे, चांगला तोरा शिकायला भेटणार आहे. तर माणसांनी कंटिन्यू केलं झोपाला. त्यांना उठवासाठी हशेमनी काय केला, शोफर वाजवले तिकडं. त्या आठवणीमध्ये पण आपण काय करतो, शोफर वाजवतो. पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा शोफर वाजवतो माणसामध्ये थोडं घाबरणं येतं. आणि त्या घाबरण्यामध्ये काय करतो तो, असं लिहिलं आहे, की तो ते म्हणजे पाखात म्हणजे घाबरण्यामध्ये तो अजून थोडा जागा होऊ शकतो. अरे नाही, नाही ऋषीशन नाही, अजून मिचूक केला पाहिजे. लशुनारा नाही, कमी बोलला पाहिजे. म्हणजे सर्व गोष्टी हे ऋषीशनाच्या दिवशी आपले तयारी करतो आपण. तो आपले स्फरादीन लोकांनी नाही शुफर वाजवत, की पहिले पण बोललो आपण शुफर कधी वाजवू शकतो, जर कोणाला त्रास नाही होत. म्हणजे जर मला माहिती आहे, की बिल्डिंग किंवा आपल्या काय बोलतात, आपल्या जिकडं मी बेतकरीच आहे तिकडे शोफार वाजवलं सकाळी 4 वाजता, तर माणसांना त्रास होऊ शकतो, तर अस्सूर आहे. जरी बोलले तरी नॉन ज्यूश आहेत, नाही अस्सूर आहे. जर मला माहिती आहे, की या आवाजाने बाकीची माणसं, लहान पोरं वगैरे उठू शकतात, अस्सूर आहे. मिचवा कधी आपल्याला? रोष हशन्ना, किप्पूर, हे मिचवा आहे. त्या दिवशी वाजवतो हे करायला. पण बाकीच्या दिवशी नाही मिचवायचं. जर त्याला पाहिजे तर वाजवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. पण जर त्याला गरज नाही तर अस्सूर आहे. का? की जर तो दुसऱ्या माणसाची झोप उठवते त्यामध्ये. इस्रायलमध्ये पण बोलतो एक्झाम्पल, मशिदी आहेत, मशिदी आपल्या घर आहे, त्यामध्ये मशिदी आहेत साईडला. त्या आवाजामुळे लहान पोरं उठू शकतात, बायका कामावरती जातात, सकाळी माणसं जे नाही होत आले ते कामावरती जातात. त्यांचा जसं म्हणजे चोरी करतोय झोप, म्हणजे गेजेल शेना, त्यांची मी झोप तोडतोय. असे मग ते म्हणलं पाहिजे, की माझ्या जी गरज नाही त्या अकाउंटवरती माणसांना त्रास होईल. म्हणून काय, जर तिकडे शोफर वाजवत असेल, दिवसाचा काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कधी आहे? रात्री 12 वाजता, 12:30ला. एक्झाम्पल, इथं 12:30ला रात्री स्लीप होत वाजतात, किंवा सकाळी लवकर 4:30 वाजता स्लीप होत असतात. आज तिथं थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे. तो मिनागे फिलोमात फिला चकारीत मिरुस्पती शिरूर आदर्शन रबा मिझमो. तो मागच्या याच्यामध्ये शिरूरमध्ये पण आठवण दिला, ज्यांनी अजून चालू नाही केलं त्यांनी चालू केला पाहिजे. आपला तेलीचा टप्पा बोलतात कुठला, कापसाईन. ओके. 27 हा तेलींचा टप्पा आहे, जो काय करू आपण, प्रत्येक दिवशी सकाळी वाजतात. नसेल की त्यामध्ये जो कोण चांगला, जो कोण ऑल द 52 डेज, म्हणजे कधीपासून चालू केला आहे त्यांनी चालू केलं, चांगली गोष्ट आहे. जे नाही केलं तर बेदाशी उद्यापासून चालू करू शकतो.
आपला तेलीमचा टप्पा 27 कफ जाईन. त्यामध्ये आठवण दिले सर्व रोशशांना, किपूर, सुकोत, शना रब्बा हे सर्व आठवण दिले त्यामध्ये. आणि असं नाही की जो कोण टप्पा वाचते तर त्याला जरी त्या नावावरती काय चुकीचा पुढच्या वर्षी काय लिहिला असेल किंवा जजमेंट केला असेल ते त्याच्यामध्ये पॉवर आहे डिलीट करणार. तो अमीरा बोललो सिदर लिमूद पे खोते शेलूल. तो असं नाही की चांगली गोष्ट आहे या महिन्यामध्ये हलाखोत थोडे आपले एलुलचे हलाखोत वाचले पाहिजे. म्हणजे कुठले हलाखोत? स्लिखोत बदल कसा केला पाहिजे, चेदाका चॅरिटी कसं केला पाहिजे, नमाज आपली रोशशानाची हलाखोत, रोशशानाचे शोफारचे हलाखोत, जो शोफार वाजवतात त्यांनी चालू केलं पाहिजे हे करायला. त्यानंतर आपला रोषाना झाला ते आपला असराय मिचुवो जे 10 दिवस असतात रोषाना किपूर मध्ये ते पण आलाखोत आहेत. किपूरचे आलाखोत, सुकोत मग ते एवढे आलाखोत आहेत जे डिफिकल्ट होतात आपल्याला जर 2 दिवस पहिले शिकायला. ते तसे मी चालू केलं आपण प्रत्येक गुरुवारी आपण आलाखोत चालू करू. जरी आपण रोषानाचे आलाखोत आले तरी पण आपण ते करू आणि कंटिन्यू पुढं जेवढा करू शकतो तेवढा की सुकोत मध्ये जेव्हा टाइम नाही भेटत. सुकोत, रोषाना रबा हे डिफिकल्ट आहे थोडा आलाखोत मध्ये हे करायला. ओके, आज आपण वेदांत कंटिन्यू करूया. फिलिन मेझुसा ज्यांनी नाही चेक केलाय त्यांनी चांगली गोष्ट आहे. जर त्याला ऑप्शन असेल चेक केला पाहिजे या महिन्यामध्ये. मेझुसा काय काय जण प्रत्येक वर्षी करतात, काय काय जण प्रत्येक 3.5 वर्षांनी करतात. ओके, फिलिन फिलिन जर त्यांनी माहिती आहे की नॉर्मली तो फक्त घरात ठेवते ना उन्हामध्ये आहे, तर तो नॉर्मली त्याला गरज पण नाही काय करायला फिलिन चेक करायला. ओके, तो डायरेक्टली कधी करू शकतो 3.5 वर्षांनी 4 वर्षांनी करू शकतो चेक. पण त्यांनी चेक केली पाहिजे. काही काही माणसांनी किती किती 10 वर्ष 20 वर्ष चेक नाही करत आणि जेव्हा ते चेक करायला येतात त्याचे वर्ड सर्व खराब झालेले असतात. जसं म्हणजे बोलू शकतो जर त्यांनी फिलिंग जेव्हा विकत घेतली चांगली होती 2-3 वर्ष 4 वर्ष 4 वर्षांत ते वर्ड्स खराब झाले. त्या 4 वर्षापासून ते 20 इयर्स पर्यंत जरी त्यांनी प्रत्येक सकाळी उठून फिलिंग बांधले तरी असं नाही की त्यांनी फिलिंग नाही बांधले का की फिलिंग नाही काय बोलतात आपला पसूल म्हणजे हे झालेली आहे, चुकी आहे त्यामध्ये. चुकीची फिलिंग मग आपण जरी तो माणूस घालेल त्यामध्ये काय आहे, फरक नाही पडत. जसं म्हणजे त्यांनी नाही घातली फिलिंग म्हणजे जर बेतात हशीम तो 120 इयर्स नंतर वरती हशीमकडे येईल त्याला बोलतो अरे फिलिंग नाही बांधलीस. अरे फिलिंग नाही कशी नाही बांधली, प्रत्येक सकाळी उठत होतो 7 वाजता, बिरकोत शाखार नमाज करत होतो, अमिदा केला, अलेल निशब्या सर्व केला, शमा इस्रायल सर्व केला. त्याला बोलतील अरे बघ तुझी फिलिंग तर येऊन दाखवतील. ते फिलिंग खोलतील दाखवतील वशिम रे त्यामध्ये अर्धे वर्ड्स डिलीट झालेत. त्याचं काय मिनिंग नाही राहिलंय त्या फिलिंगचा. म्हणून मी ऑल द टाइम बोलतो जर कोणाला ऑप्शन असेल चेक केला पाहिजे. जर नसेल तर आपल्या खपातमध्ये किंवा कुठं जाऊ शकतो तिकडे विचारू शकतो अरे फिलिंग कोण चेक करतात. जर कोणाला प्रॉब्लेम आहे ते इंडियामध्ये तर बघू शकतो, इस्रायलमध्ये बघू शकतो. नसेल कोण चाललाय इस्रायलला एक काम कर मशिदीमध्ये बोल की मला फिलिंगची गरज आहे तात्पुरतं घे मशिदीची. स्वतःचीच फिलिंग इस्रायलला पाठव 2 हफ्त्यासाठी. कोण जात असेल तर 2 हफ्त्यासाठी 1 हफ्त्यासाठी त्याला पाठव चेक करायला. हे परत बोलते मिक्स आहे बोलते कशाला माणूस पैशाला थोडा घाबराची गरज नाही की नाही एवढे पैसे आहेत ते फिलिंग चेक करायला. जर माणूस एकदा एक दिवस संध्याकाळी खायला जाते बाहेर तेवढेच फिलिंगचे चेक करायचे पैसे होऊ शकतात. चला तो निस्विन बखोदे शेड्यूल मेझुजा पण सेम आहे. तर मेझुजा त्याला ट्राय केला पाहिजे किती थोड्या वर्षांनी चेक केला पाहिजे. ओके, 3 वर्ष काय काय जण प्रत्येक वर्षी करतात, काय काय जण प्रत्येक 3.5 वर्षांनी करतात, काय काय जण 7 वर्षांनी करतात. ओके, डिपेंड आहे ती जर नवीन असेल तर 3.5 वर्ष 4 वर्ष आरामात जाऊ शकतात. जर थोडी जुनी असेल तर प्रत्येक 2 वर्षांनी तरी कर. आणि एकदम जुनी असेल तर प्रत्येक वर्षी त्यांनी चेक केली पाहिजे की का रिझल्ट फिलिंग आणि मेझुजामध्ये प्रॉब्लेम आहे तर माणसावरती प्रॉब्लेम येऊ शकतात. समजा तो लग्न करायला अलाउड आहे, लग्नाला जायला पण अलाउड आहे, काय प्रॉब्लेम नाही. बोलू सर श्रीखोत आपण हशिमकर नमस करतो नाही अलाखाप्रमाणे अलाउड आहे. कधी असूर आहे बोललो आपण 17 ऑफ तिशा व्यापच्या दिवसामध्ये असूर आहे. शब्बात योमतो हे गोष्टी असूर आहे पण बाकीच्या सर्व ह्याला अलाउड आहे. तेलीमचा टप्पा आपण पहिले बोललो की काही काही जण पुरी तेलीम वाचतात पर्यंत म्हणजे प्रत्येक दिवशी 10 टप्पे वाचतात. जिथपर्यंत आपला रोषण आहे ते तिथपर्यंत त्याची पुरी तेलीम संपलेली असते. ओके.
तो प्रत्येक माणसाचे काय मस्ट असतील पैसे मशिदीला, त्या बाकी असतील संपवले पाहिजेत रोषणाच्या पहिले. सदन नसेल तर कमीत कमी किपूच्या पहिले, की असं आहे की असुर सुक्कोत किंवा काय हे जातील विदाऊट आपला ह्याच्यामध्ये काय बोलतात विदाऊट माणसाचं काय खौफ खौफ म्हणजे काय मस्ट आहे मशिदीला पैसे म्हणजे माणसाने विकत घेतला किंवा काय बोलला किंवा नेदर केलेला बोलला मशिदीला मी तेल देईल काय देईल संपवलं पाहिजे रोषणाच्या पहिले. तो स्लिखोत लॉगिन लकून बश म्हणतो बोम स्लिखोत आपला ट्रेडिशन आहे. ओके. जर माणूस स्लिखोत नाही आला तर बोलू नाही शकत अरे माणसाने पाप केलंय. नाही जो ज्यांनी आला तो स्वतःसाठी आलाय. जो नाही आलाय ते त्यांनी स्वतःसाठी करते तो नाही आलाय. तर असं काही मिtzवा नाहीये. ओके. पण चांगली गोष्ट आहे स्लिखोत केलेला का की माणूस हशेमकडं इस्तिगफार बोलतोय. ओके. मी नाही मग सर्वात बेस्ट टाइम कधी आहे सकाळचा. सकाळी 4:30 4 वाजता जशी आपली पहिलीची माणसं करायचे तो बेस्ट टाइम आहे. पण आताच्या जनरेशन मध्ये थोडा वीक झालेत. मग संध्याकाळी करतात. पण मस्ट आहे सनसेटच्या पहिले आणि रात्री 12:30च्या नंतर. पण त्याच्या पहिले जर त्याच्या पहिले कोण करते 11 वाजता 10 वाजता असूर आहे त्याला त्यामध्ये पार्टिसिपेट करायला. जरी तो 10वा माणूस असेल त्याला मस्ट आहे त्याने उठून गेला पाहिजे. का? की हा टाइम नसली फुटबॉलचा. हा सैतानाचा टाइम असतो जसं आपण बोलतो आणि त्या टायमाला आपण नमाज नाही करू शकत. अशी मला माफ कर की आपली नमाज वरती नाही जात त्या हिशोबाने. म्हणून संध्याकाळी सनसेट पासून ते सकाळी नाही रात्री 12:30 पर्यंत सूर्य स्लिप होत बोला ना. जरी तो होतेला गेला आणि ऐकतो स्लिप होत सूर्य तिकडं पार्टिसिपेट करायला. तो उस्मान बेरावी होते. कामल्या आम्ही स्लिप होत तो सकाळी मागच्या शिवमध्ये आपण आठवण दिली जो सकाळी स्लिप होत उठते त्यांनी मस्त आहे नीतीला ते दाईम बिरकोता शाखार बिरकोता तोरा आणि त्यानंतर आपला श्रीखोत वाचू शकतो. जर रात्री जाते तो एक्झाम्पल 12:30 वाजता नाही झोपला वगैरे ठीक आहे. पण जर माणूस झोपायला गेला संध्याकाळी आणि उठते सकाळी किंवा रात्री 12 वाजता त्याला मस्ट आहे बिरकोता तोरा करायला. सकाळी जर उठते तर बिरकोता शाखर पण ऍडिशनल ऍड केले पाहिजे आणि त्यानंतर स्लिपत बोलू शकतो की जर तो विदाऊट बिरकोता तोरा स्लिपत वाचते जसं काय मी विदाऊट रखा कुठला फ्रूट खातोय. तो ज्याला नाही टाइम आहे कमीत कमी काय केलं पाहिजे कमीत कमी त्यांनी सोमवारी किंवा रविवारी आणि शुक्रवारी किंवा सुट्टी असते सर्वांना. ओके. हा टायमावरती स्लिप होत केला पाहिजे मशिदीमध्ये. घरी एकट्याने ऑल द टाइम करू शकतो. पण डिपेंड आहे त्याच्यावरती तर टाइम आहे की नाही. आम्हाला स्लिप होते या खात एना एफित रशेला मग स्लिप होत. तो आपण मागच्या शिवमध्ये पाठवून दिला की नाही प्रत्येक गोष्ट स्लिप होत मध्ये मी एकटा बोलू शकतो. जसं म्हणजे जे आपला कदिश जर एकटा असेल 2 माणसं 8 माणसं 9 माणसं नाही बोलू शकत. 10 माणसं पाहिजे कधीच बोलायला. जरी मी एकटा करतोय सूर्य मला बोलायला. त्यामध्ये अजून रखमाना, मेखी उमेसी, ध्याने ध्यान अनिलान, मराणा दे विस्मया हे सर्व गोष्टी सूर्य आहे मध्ये एकट्याला बोलायला. त्यासाठी कमीत कमी 10 माणसं पाहिजे श्रीखोत बोलायला. तो अमीरा श्रीखोत खताना खतान मिष्टी अमीरा श्रीखोत ओफिना मेरा युद्ध गेमेल मिळतो. आपण जेव्हा श्रीखोत बोलू तर आपण तिकडं एक हे आहे वयाबो रशे मालपाना वैकरा अमोनाय अमोनाय फक्त नाव हशिमचं नाव घ्यायला असुर आहे फक्त नावाच्या टायमाला घेऊ शकतो. तर हे करू आणि तिथं लिहाय की असुर आहे फास्ट बोलायला अमोनाय अमोनाय नाही अमोनाय हशिमचं नाव आहे थांबला पाहिजे. अमोनाय एल राखू बेखानून एल रखापाय हे बोलला पाहिजे. पण जेव्हा आपण हशिमचं नाव देतो तर नॉर्मली आपण काय करतो दुशामध्ये कदोष कदोष पाय उचलतो दाखवून किंवा आपला अशा अनुभागातून करतो त्यानंतर वयाबोर करतो तर आपण पाय उचलतो अमोनाय अमोनाय. पण आपल्या श्रीफत मध्ये उलटा केला पाहिजे. आपण डोका खाली वाकवला पाहिजे अमोनाय अमोनाय सदर खाली वाकवलं पाहिजे. जर कोण करते पाय उचलते ठीक आहे करून दे काय म्हणजे काय पाप नाही करत तो पण चांगली गोष्ट आहे. काय करा कधी कसं करायला शुमा इस्रायल एकदाच बोलला पाहिजे नाही 10 टाइम बोलला पाहिजे. शुमा इस्रायल फक्त एकदाच बोलला असतं की हशेम आपला एकच आहे. सर मी राहुल शल्यची बोल तो ट्राय केला पाहिजे कोणीच लिखत बोलला पाहिजे. आपल्या सर्वात जो चांगला माणूस असेल आपल्या याच्यामध्ये कम्युनिटीमध्ये किंवा कशामध्ये
त्यांनी स्लिखोत बोललं पाहिजे की असं लिहिलंय की जो स्लिखोत बोलतोय तो जसं म्हणजे हाशिमकडं सर्वात फ्रंटला उभा आहे. जर तो वॉर असेल किंवा काय असेल तर सर्वात बेस्ट पुढं कोणाला पाठवतात? सर्वात बेस्ट सोल्जर्सला पाठवतात. का? की ते लोकं सर्वात बेस्ट उत्तर देतील. 1 मिनिट. तो आतापर्यंत होते स्लिपवरचे आलाखत. कोणत्या क्वेश्चन्सचे स्लिपवरच्या आलाखतबद्दल काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे, तर बोलू शकता. इन आपण कंटिन्यू करू. आपण थोडे आलाखत एरब रोश हशानाचे. चला, मी फक्त आता आलाखतमध्ये नॉर्मली बात करू. जेव्हा त्याचं रोश हशाना येईल, तर आपण अजून आतमध्ये जाऊन थोडा बात करू. आठवण देऊ काय केलं पाहिजे, काय नाही. पण रोज आपल्या आलाखत चालू करतोय. कोणत्या क्वेश्चन्सचे स्लिपवरचे बोलू शकता, तर मी कंटिन्यू करतोय. ओके. एक प्रश्न होता मला स्लिखवतचा. ते गेल्या शिवमध्ये तुम्ही सांगितलेलं, पण ते मला जरा क्लिअर नाहीये. हे वैयाबोरला डोकं नाही वाकवायचं ना? अमोनाय बोलताना डोकं वाकवलं. केन हशेम. अमुनाय तेव्हा डोकं खाली केलं पाहिजे 2 टाइम. आणि पाय ओके. नाहीच उचलत. नाही पाय उचलत आपण ना? नाही उचलत स्लिखोतला. फक्त दुशा, नागदिशा किंवा वैयाबोर आपण जेव्हा अशमनुभागातून करतो मशिदीमध्ये, तेव्हा आपण पाय उचलतो. तोदा. ओके. ओके. तो आता आपण चालू करू त्याच्याविषयी थोडा आलाखोत एरब रोश हशाना. कशी माणसाची तयारी केली पाहिजे आतापासूनच. काय आपण बघू त्यामध्ये रोशानाचं म्हणून आपण बात करू. थोडी नमाज, कोणाला सिदुरीम. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना सिदुरीम नाहीत किंवा जे लांब राहतात, नाही येऊ शकतात मशिदीमध्ये वगैरे, ट्राय केला पाहिजे. आपले सिदुरीम तयार असले पाहिजेत. मी ऑल द टाईम बोलतो कमीत कमी याची 5 सिदुरीम आहेत ते घरात असले पाहिजे. रोश हशाना, किप्पूर, सुक्कोत, पेसख आणि शबूत. हे 5 सिदूर घरात मस्त आहे. माणसाचे स्वतःचे असले पाहिजे. की माणसाला किद्दूश करायची आहे. रोशनाचा कसा सेदर आपला सेदर कसं करतात ते करायचं आहे. आणि त्या गोष्टींसाठी माणसाची तयारी पहिल्यापासून असली पाहिजे. किंवा माणूस जर मशीद जातोय आणि बघतोय, अरे रोशन आलंय, काय वाचतायत ते, काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे. सगळं एक या कंडिशनमध्ये थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे काय करायला, की तो माणूस नाही माहिती, की आपण बघू आपल्या अलाहाबादी पण लिहिलं आहे. प्रत्येक माणसाने 30 डेज पहिले ही सर्व तयारी केली पाहिजे. आपली स्लिपवॉचची वगैरे, आपली नमाजीची, जे फेस्टिवल जे महिन्यातून, वर्षातून एकदा येतात, ते मस्ट त्यांनी चेक केला पाहिजे, की नॉर्मल जी आपली नमाज असतो किंवा काय असतो, तर ठीक आहे माणूस काय करू शकतो, नॉर्मली तो आपला हे करू शकतो, काय बोलतात, नॉर्मली आपला आपलं काय बोलतात, नमाज करू शकतो. त्याला माहिती आहे रोज स्वदेश आहे, प्रत्येक महिन्याला येतो, ठीक आहे. पण किप्पूर, सुकोत, किप्पूर हे सर्व नमाजी आहेत, थोडी पहिलीपासून तयारी केली पाहिजे. जे वाचतात आपल्या खजनच्या ह्याला येतात, शोफार कसा वाजवला पाहिजे, तोराचा रीडिंग कसं केलं पाहिजे, हे सर्व तयारी काय केलं पाहिजे, त्यांनी पहिल्यापासून केली पाहिजे. नाही चांगली गोष्ट आहे, तो काय करते, नाही चांगली गोष्ट डायरेक्टली येते आणि अरे नमाज काय केली पाहिजे, हे ठीक आहे, मी वाचला पाहिजे, नाही वाचला पाहिजे, नाही. पहिल्यापासूनच तयारी करा. आपण पण बात करू त्याबद्दल. पण प्रत्येक माणसाची सिदूर असली पाहिजे स्वतःची. पण मग स्वतःची सिदूर असली पाहिजे, जी नमाजीला मी मशिदीमध्ये ठेवतोय किंवा घरी ठेवतोय. ओके. आणि मला माहिती आहे तिकडं काय किदूश कशी केली पाहिजे. काय काय जण माणसं येतात, अरे आम्हाला माहिती किदूश कसा करायचा, आम्हाला फोटो पण पाठवा, आम्ही प्रिंट करू इकडं. हो कसे सिंदूर नाही एवढे महाग आहे त्या हिशोबाने. आणि तो एकदा सिंदूर घेते ती किती वर्ष आपण ती वापरू शकतो. ओके. ट्राय केला पाहिजे आतापासून रिझर्च सर्वांनी ट्राय करा. सिदुरीम जे मशिदीमध्ये घरात किदूश कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे. आज पहिली गोष्ट म्हणजे अतारात निदारीम. प्रत्येक एरब रोश हशाना म्हणजे निदर्शनाला रोश हशानाच्या सकाळी म्हणजे संध्याकाळी रोश हशाना एंट्री होणार आहे. प्रत्येक रोश हशाना सकाळी आपण काय करू, अतारात निदारीम म्हणजे आपले स्कॉलर्स काय बोलले, आपल्या जोरा कदुश लिहिलं आहे, की ज्या माणसाने कुठली शपथ घेतली किंवा काय बोलतात आपला
नेदर नेदर म्हणजे मी बोललोय असं असं करीन, जर मला चांगले मार्क्स भेटतील किंवा मला असं असं झाला तर मी मशिदीला असं असं देईन, किंवा कुठला गोष्ट चांगली त्यांनी 3 टाइम केलंय, म्हणजे प्रत्येक प्रत्येक टायमाला तो काय करायचा, 3 टाइम गेला आणि ते गरीब माणसांना प्रत्येक फ्रायडेला जेवण दिला. सेकंड टाइम आला आणि त्याला परत जाऊन जेवण दिला. थर्ड टाइम आला आणि त्याला परत जाऊन जेवण दिला. असं लिहिलंय, की जसं म्हणजे त्याचा नेदर झाला. म्हणून आपण प्रत्येक टायमाला जेव्हा माणूस कुठली चांगली गोष्ट करणार आहे किंवा काय त्याला द्यायचं आहे, ट्राय केला पाहिजे ब्ली नेदर. म्हणजे मी नाही शपथसारखं करतोय. ब्ली नेदर म्हणजे त्याचं तसे मला सर्व धागात झालं तर दे, नाही झालं तर नाही देणार. जर तो असं बोलतोय, तर अजून थोडा ईझी आहे त्या हिशोबाने. अजून त्याला ईझी कशाला पडते? अजून ईझी पडते त्याला जर त्यांनी विसरला किंवा काय झालं. पण जर माणसाने नेदर बोललाय म्हणजे नाही मी मला झाला असा, तर मी असं-असं करीन. असं नाही या कंडिशनमध्ये असं नाही की जर तो नाही करत आहे जे त्यांनी बोललाय, त्याची नमाज वरती जात नाही. म्हणजे होऊ शकते की तो पुरा रोश हशना किंवा किप्पूर किंवा काय तो नमाज करते हशेमकडं, पण त्याची नमाज नाही वरती पोहचत आहे. ती नमाज कुठं राहिली? इकडं खाली. की असं नाही की ज्यांनी अजून त्याचा जसं म्हणजे मशिदीमध्ये आला आणि तो बोलला अ, तिखा ते खाल म्हणजे एखाल खोलाचा किंवा सेफर तोरा उचलाचा किंवा आलियाचा तरी पैसे घेतलेत आणि त्याला नाही पैसे भरायचे. मग ते त्याची त्या माणसाची नमाज कधीच वरती नाही जाऊ शकत. तो किती मेहनत करून दे नमाजीमध्ये रडून दे, ते नमाज जाणार नाही वरती. म्हणून आपले स्कॉलर झाल्याने काय बोलले, "अतारात निदारीन." म्हणजे असं जर कुठला गोष्ट असेल जी माणसाने केले, पण त्याला आठवण नाही किंवा काय नाही. असं असं नाही की या कंडिशनमध्ये त्याला आपलं काय केलंय, या कंडिशनमध्ये त्याला आपला अ, जर विसरला तर आपले स्कॉलर झाल्याने बोलले, "अरे, तो विसरलाय. आपण काय करू, त्याला डिस्काउंट सारखा देऊ." ओके. तर इथं या कंडिशनमध्ये काय केलं, आपले स्कॉलर झाल्याने बोलले, "ठीक आहे, चल." त्याला डिस्काउंट सारखा दिला आम्ही आणि नेक्स्ट टाईम करू नको. म्हणजे जर माणसाने बोलला, मी जर एक्झाम्पल तो बोलला, "मी आलिया केला, तर म्हशीला मी 40 लिटर तेल देईन." ओके. कॅन्डल लावायला किंवा मशिदीमध्ये मी एक दरवाजा बांधीन किंवा एक खाल बांधीन. नाही माहिती काय, काय बोलला. पण तो विसरून गेला. तो आला घाईमध्ये वगैरे त्याला आठवणच नाही. तो नमाजीच्या ह्याच्यामध्ये बोलला, पण त्याला आठवण नाही. त्याला आठवण नाही, पण वरती अकाउंटमध्ये आपल्याला आठवण आहे त्याला. असं होऊ शकते ती नमाज कधी वरती जाणार नाही. जरी तो बोले, "अरे काय मला आठवण नाही काय झालं, काय घेतलं?" नाही आठवण आहे त्याला. तर हां, अतारात निदारीम ही गोष्ट त्याला उपयोगासारखी आहे. म्हणजे आपण बघू काय करतात 10 माणसं येतात, उभे राहतात किंवा 10 माणसं बसतात. अ, किंवा 3 माणसं मिनिमम पाहिजे बसतील समोर आणि हा उभा राहतो आणि बोलतो, की "अरे, माझ्या तोंडातून अशी गोष्ट काही निघाली असेल आणि मी ती गोष्ट नाही बरोबर केली किंवा नाही जमला मला बरोबर करायला." या कंडिशनमध्ये त्याला म्हणजे डिस्काउंट देतात, त्याला डिलीट करतात. की तो असे बोलले, "अरे, त्या माणसाला आठवण नाही." किती टाईम पकडू शकतो आपण त्याला? ते नमाज असं नाही की हाताळत आपण हशेमकडं आपली स्कॉलर ते बोलतात, "हशेम माफ कर, आम्हाला आठवण नाही." पण जर कुठला नेदर त्याला आठवण आहे. म्हणजे तो मला बोलला, "अरे, जर मला अ, असा झाला, तर मी मशिदीला $1,000,000 देईन." माणसाला बोलते, "तुझ्याकडे $1,000,000 आहेत." पण तो बोलला. तर त्याला आठवण आहे ही गोष्ट. पण तो नाही करू शकत, की त्या नाहीयेत पैसे. या कंडिशनमध्ये पण आतारात निधारीन करतात. म्हणजे 3 जज बसतात माणसं आणि त्याला तो सांगतो, की "बघ मी असं-असं बोललो." त्याला बोलतात, की "अरे जर तुझ्याकडं असते दिले असते." मग त्या असते दिले असते, पण आता आहेत तुझ्याकडं नाहीयेत. तो तू कशामध्ये बोललात ना, लाखाचमध्ये मला म्हणजे प्रेशर होता, मला पाहिजे होता, मी नमाज करत होतो. नाही नाही लक्ष दिलं बरोबर, पण मी चुकीने बोलून झाला माझा. इथं त्याचा हा नेदर जो डिलीट करतात. पण जर माणूस आठवण असेल कुठला नेदर, मशिदीमध्ये 100 शेकेल द्यायचे, तो देऊ शकते. जिथं हा तर निदानही उपयोग नाही. फक्त आपण जेवढं जी गोष्ट ज्यांनी माणसांनी प्रॉमिस केले करायची आणि तो विसरला, त्यासाठी हा तरच निदारीम उपयोग येतो. का? की रोषाना मला पाहिजे माझी नमाज वरती बरोबर पोहोचेल. म्हणून आपण काय करतो, अतारात निदारीम करतात आणि ही नमाज
आपली वरती जावा म्हणून आपण एक रात्र पहिले अतरात निदारीम कोणी केला पाहिजे? प्रत्येकाने केला पाहिजे. जर भाऊ कसे घराचा कोण माणूस असेल मोठा, नाही सर्व बायकांनी गेला पाहिजे. आता बोलते, "अरे चला आम्ही लोकं पण जाऊ." जर जाऊ शकतो चांगली गोष्ट आहे. नाही जाऊ शकत, तर ते शलियाख म्हणजे माझ्यासाठी कोणतरी मिtzvah करेल. म्हणजे तो जाईल आणि काय करेल, तो जाईल आणि आपला काय बोलतात शलियाख म्हणजे अ, माझ्यासाठी कोणतरी काम करते. म्हणजे तसं जर मला पाहिजे माझ्या फ्रेंडला कुठला प्रेझेंट पाठवायचा आहे, तर मला नाही जाऊ शकत एवढं लांब. एक्झाम्पल लांब राहते. तर मी त्याला फोन करतो. बोलतो, "बघ मी तुला ट्रान्सफर करतोय 200 शेकेल. एक काम कर तिकडे जाऊन दुकानामध्ये जा. फ्लॉवरचा चांगला वास हे घे मोठा आणि काय कर त्याला जाऊन देऊन ये." जसं आहे की इथं हे चालू शकते का? की माझ्यासाठी मी कोणतरी दुसऱ्याला ते अ, माझा काय म्हणतात काम करायला दिलंय. तसाच इथं पण नतरात निधारामध्ये जर तू नाही जाऊ शकत, कामावरती आहे किंवा म्हातारी माणसं आहेत, नाही येऊ शकत, אז ते त्याच्या पोरांना किंवा नवऱ्याला, नवरा त्या बायको आणि पोरांसाठी पण जाऊन त्या अतारात निधारामध्ये तो पार्टिसिपेट करू शकतो. ओके. चांगली गोष्ट आहे करायलाही. तर पहिले बोललो जर माणूस बोले पुरा वर्ष मी केलं. आता निदान लेडीज लोकांनी पण केलं पाहिजे. इथं क्वेशन विचारलाय. सर लेडी लोकांना पण मस्ट आहे आता निदान. जर नसेल, नाही जाऊ शकत, तर पण पहिले पण बोललो, काही-काही जण टेलिफोन घेऊन जातात, चालू करतात जेव्हा आपण आचारात निधारण करतो आणि ते लोकं बोलतात, की इथे माणसं जेवढी पण उभे आहेत किंवा त्यांच्या फॅमिलीसाठी जर तो आचारात निधारणचा बघाल वाचाल, तर तिकडल्या फॅमिलीमधल्या माणसांचे पण तो सर्व हे निधारी म्हणजे शपथी घेतल्यात किंवा काय घेतलं ते डिलीट करतो. ओके. आज बायकांना पण मस्ट आहे, नाही जाऊ शकत तर ते बोलू शकतात. कोण म्हणजे जाणार आहे? एक काम कर, नावं घे माझी किंवा ते टाईम आला की मला फोन कर आणि ते बसलेली माणसं असतात त्यांना बोलला पाहिजे. इथं फोनवरती पण माणसं आहेत, त्यांच्यावरती पण कनेक्ट करा तो आचारात निधारी. म्हणजे त्यांची पण इच्छा आहे, त्यांची जी काय त्या लोकांनी काय म्हणतात विशेस केलेत किंवा काय केलेत, ते डिलीट करायचे. ओके. हे पण करू शकतो. पण सर्वात चांगली गोष्ट स्वतःने गेलेला नाही जाऊ शकत. तर हा आपला हे सोल्युशन आहे त्यासाठी. तो कशाला करतात आता निधारी? काय टेस्ट आहे? प्रत्येक माणसाने स्वतःहून यायला पाहिजे. का? की त्याला लाज वाटली पाहिजे. का? की तू का का अशी गोष्टी बोलतोस ज्यामध्ये तू उभा नाही राहू शकत? म्हणजे तू अशी गोष्ट नको बोलू. एक्झाम्पल की मला मी असा करीन, तसा करीन आणि तू करू नाही शकत. का? की जेव्हा तो माणूस काय प्रॉमिस करतो, तो प्रॉमिस पुरा नाही करत, तर त्याला थोडा लाज वाटली पाहिजे. कसा बोलतो असं अशी गोष्ट करतो. "अरे, मी असा करीन, तसा करीन" आणि तो काही करत नाही. आज म्हणून मस्ट आहे स्वतःने घेतला गेला पाहिजे. पण जर नाही डिफिकल्ट असेल, तर कमीत कमी कोणाला फोन करू शकतो आणि त्या फोनवरती ऐकू शकतो. नाही करू शकत, त्या माणसाला बोललं पाहिजे. घरातला कोण माणूस असेल सर्वात बेस्ट गोष्ट असेल. ते डॅडी असतील, भाऊ असेल, पोरगा असेल किंवा जे परमिसरच्या वरती ओके. तर त्यांना नवरा असेल किंवा त्यांना बोलू शकतो, की आमच्यासाठी पण हाताळत निदारीन कर. تو وفينا من ترنددارين في شخريط تو وفينا ترنددارين तो आता जरी पण पहिले पण मुलं कसं बोलला पाहिजे, 10 माणसं बसली पाहिजे, 10 माणसं उभी राहिली पाहिजेत. जर नसतील, तर 3 मध्ये पण करू शकतो. 3 माणसं बसतील, बाकीची उभी राहतील. 5-6 माणसं ते नंतर बसतील, तर 3 माणसं उभी राहतील. पण कमीत कमी मिनिमम 3 माणसं पाहिजेत आणि मॅक्सिमम 10 माणसं असलेली सर्वात बेस्ट आहे. पण नसतील तर कमीत कमी मिनिमम 3 माणसं असली पाहिजेत आणि इथं आपण आचारात निधारीन करतो. तो תפילת שחרית בערב יום ראש השנה, אין אומרים וידוי. तो बेदाशा आपण सकाळी आतारात निधारण केला, त्या नमाजीमध्ये आपण विधू नाही करत. का? यौम तो आहे आपला. בסדר? की असं लय की प्रत्येक फेस्टिव्हलला किंवा काय असेल, तर दुपारपासून आपण नाही करत. म्हणजे जर रोश खोदेश असेल, तर आपण मिनखामध्ये अशामनु बगातनु नाही करत. शकारातमध्ये करतो. पण रोश हशाना हे असा दिवस आहे, त्या दिवशी सकाळी पण आपण अशामनु बगातनु नाही करत. का? दाखवायला अरे भाऊ कसे म्हणतात 30 दिवस आपण नमाज केले. अशी दाखवायला भाऊ कसे मग मी लोकं चांगल्या रस्त्यावरती आहे. नाही ह्याच्यामध्ये. समजलं? पण जर सकाळी लवकर स्लीप होत करत असेल, तर तिकडं आपण अशामनु बगातनु वगैरे सर्व करू. טוב, במנחה שלפני ערב ראש השנה אומרים
विथ बेनिफिट टाइम आणि तो आपण पहिले पण बोललो उपवास करायचे काय काय जण हे 40 दिवस काय काय जण प्रत्येक एरव स्वदेशला करायचे की आपण पहिले बोललो हे सर्वात 4 टाइम आहेत ज्यामध्ये माणसाचे सर्व पाप माफ होऊ शकतात. कधी? जेव्हा माणूस पाप करतो आणि डायरेक्टली हशीमकडे माफ मागतो. "अरे, माझ्यातून चुकी झाली. हशीम मला माफ कर. मी नेक्स्ट टाईम असं करणार नाही." आणि ती पहिली काय बोलतात स्टेप आहे. त्यामध्ये माणूस काय होऊ शकते, माणूस पाप केला त्याने माफी मागितली डायरेक्ट. सर्वात बेस्ट गोष्ट आहे. Eu não me olvido foi um bocadinho no मला खरं देतो नो एक मिनिट तो सेकंड टाइम कधी आहे एरव शबात एरव शबातला काय करतात आपला उपवास करतात म्हणजे फ्रायडेला उपवास करतात शबातपर्यंत चला की त्या हफ्त्याची पुरी त्याची पाप माफ होऊ शकतात. पण नाही उपवास आपला बस हे आहे उपवासासोबत पश्चात्ताप पण केला पाहिजे त्या हिशोबाने. ती दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे एरव रोश खोदेश एरव रोश खोदेश प्रत्येक महिन्याच्या जेव्हा रोज खोदेश येतं, सकाळी आपण उपवास करतात माणसं. कशासाठी? त्या महिन्याची सर्व पाप माफ करायला. त्यानंतर काय येतो? त्यानंतर आपला एरव रोश हशाना. एरव रोश हशाना जो उपवास करतोय असं की त्याची पुरे वर्षाची पाप माफ होतात. म्हणजे जर माणसाने चुकी केले, काय केले पुऱ्या वर्षामध्ये, जर तो उपवास करते, तर त्याचे 3/4 ऑफ द पापं त्याची माफ होतात. म्हणजे तो रोष हशानाला उभा राहील, "अरे, मी क्लीन आहे का?" त्यांनी माफी मागितली, उपवास केलाय, की असं नाही की जेव्हा माणूस उपवास करतं, तर आतमधला जो काय बोलतात ऑइल आपलं काय बोलतात हे असतं, आतमधले पार्ट्स त्याचे जळतात. म्हणजे ते त्यांना जेवण नाही भेटत. असे लोकं ते पार्ट्समधून जेवण काढतात. असं नाही की त्याचा बॉडीला लई त्रास होतो. आणि आपण पहिले बोललो, जर माणूस स्वतःवरती त्रास आणतो या वर्ल्डमध्ये, तर त्याला पुढच्या वर्ल्डमध्ये काही त्रास नाही होणार. बाबासाली आपले जे होते, ते काय करायचे, असं नाही की बाबासाली ऑलमोस्ट पुरा हफ्ता उपवास करायचे. संडेपासून ते फ्रायडेपर्यंत. सकाळी उपवास, संध्याकाळपर्यंत. सकाळी उपवास, संध्याकाळपर्यंत उपवास करायचे. काही-काही जण पुरा टाईम उपवास करायचे फ्रायडेपर्यंत. जर बाबास आली, खायचे नाही काय. पण त्यांची बॉडी त्याला काही प्रॉब्लेम नाही व्हायचा. नाही खायचे, प्यायचे. फक्त शब्बातला खायचे. शब्बातला सूर्य उपवास करायला. ओके. त्या हिशोबाने आज म्हणून आपण बघू की एअर ना ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे एक्झाम्पल असेल ना, जसा पहिल्या मुलं काही-काही जण 40 दिवस उपवास करतात. काही-काही जण फक्त एरव रोष उपवास करतात. काही-काही जण रोष ते किप्पूर 10 दिवस उपवास करतात. आणि काही-काही जण सर्वजण कधी उपवास करतात? किप्पूरला. पण असं नाही की एक म्हणजे गाव होतं आणि तिकडं माणसं काय करायचे, थोडे त्या लोकांनी टॅक्सेस नाही भरलेले. ओके, टॅक्स द्यायचे त्या किंगला नाही भरलेले. तर त्या किंगने काय केला, हे पाठवला, लेटर पाठवला आपले पैसे भरायसाठी. त्यांनी काय केलं, 30 दिवस पहिले लेटर पाठवला, "अरे 30 दिवसांनी मी येणार आहे, माझा टॅक्स पुरा करा." चला की ते 30 दिवसामध्ये कोण गेले? सर्वात जे म्हातारे माणसं होती, सर्वात जे चांगले सद्दिकीम लोकं होते गावामधून, ह्याच्याकडे गेले. बोलले, "बघ आमच्याकडं डिफिकल्ट होते. आम्ही लोकं म्हातारी माणसं आहोत. आम्ही लोकं नाही काम करत, काय नाही, कसं भरू टॅक्स?" तो ते तुम्हा लोकांना माफ करतो मी. त्यानंतर काय केले, आपला 30 दिवस जवळ आले अजून, 10 दिवस राहिलेत. तर थोडी माणसं गेली अजून. म्हणजे त्यांनी 1/4 गेले बाहेर. क्लीन केला तर म्हणून नको भरू. अजून 1/4 गेले. तर बोलले, "बघ आम्ही लोकं माफ करा आमच्याकडे नाही परिस्थिती एवढी. मग आम्ही लोकं एवढा त्रास काढतोय. इथं पण पाऊस पण नाही पडला. नाही शेती झाली वगैरे. मी तुम्हाला पण आम्हाला माफ करतो." तो राजा बोलतो, "चल आता किती दिवस राहिले? 10 दिवस राहिले त्यांचे. 8 दिवस राहिलेत, 7 दिवस राहिलेत. अजून माणसं येतात. त्या लोकांना माफ करतं. पण जेव्हा किप्पूर येतं तेव्हा काय करतात? पुरं गाव येतं त्या राजाकडे आणि बोलतात, "अरे मला माफ करा. आमच्याकडे पैसे नाहीत, काय नाही." मग ते तसंच आहे आपण. असं नाही की 40 दिवस सद्दिकीम लोकं जे मोठे-मोठे सद्दिकीम लोकं असतात ते काय करतात? ते लोकं उपवास करतात. अशी मग कोण कोणाला माफ करतो. असं नाही. त्यानंतर कोण येतात? तसं त्यानंतर आपले एरव रोष येतो. अजून थोडे माणसं उपवास करतात. अशी मग मी तुम्हाला लोकांना पण माफ करतो. नंतर आपले 10 दिवस येतात. त्यामध्ये काही-काही जण 10 दिवस उपवास करतात. त्यामुळे किपूर सोडा, रोष सोडा.
एक दिवस येतो तो खिपूरचा तो सूर्याच्या दिवशी खाल्ला पाहिजे तो सोडा. मी बघायला गेलो तर 7 दिवस शपथ सोडा. 5 दिवसाचा उपवास येतो काय काय जण करतात. तर चाललंय की त्यांना पण असे माफ करतो आणि एंडला सर्वजण येतात आणि उपवास करतात. चाललंय की रोषांना एअर रोषांना जो उपवास करतोय, ज्याला पॉसिबिलिटी आहे ना माणूस बोले, "अरे आजारी आहे आणि ते आहे." ते नाही त्याच्यासाठी नाही. असं नाही की तुम्ही ज्यांना काय प्रॉब्लेम आहे करू शकतात ते. प्रॉब्लेम नाही ते करू शकतो. उपवास चांगली गोष्ट आहे उपवास केलेला. आणि असं नाही की जो कोण उपवास करते एअर रोषांना ना, त्याची 2/3 ऑफ द पापं माफ होतात. म्हणजे ऑलमोस्ट 300 फाईल्स असतील, तर 200 ते फाईल्स असे माफ करून टाकते. किती इम्पोर्टंट आहे आपल्या एरर हा दिवस जो उपवास केला पाहिजे. तर एरर बात केली आपण, तयारी केली पाहिजे. कपडे नवीन घेतात की नाही? पहिले पण बोललो, माणसांनी जास्ती खुश किपूर लावायला पाहिजे रोषणापेक्षा. ऑल द टाईम माणूस काय करतं? रोषणाला खुश असतो नाही. रोषणाला माणूस घाबरून राहिला पाहिजे. नको ना एका साइडला आपला हास्यम आपला जसं म्हणजे जो जज आहे तो आपल्या डॅडींसारखा आहे. पण दुसऱ्या साइडला जजमेंटचा दिवस आहे त्याचा. किती पण केला तरी. काही-काही जण किप्पूच्या दिवशी उदास असतात. रोष दिवशी हे असं हॅपी असतात नाही उलटा. रोष दिवशी तू हॅपी राहा. पण आपल्या किप्पूच्या दिवशी तू हॅपीमध्ये राहा. का? मला जजमेंटचा दिवस मागे गेलाय. रोष संपला. शोफार वाजवतो आपण. आठवण द्यायला अरे आपल्या इस्हाक अभिनूनी सॅक्रिफाईस स्वतःला करायला गेला आणि तिकडे शीप भेटली. शीपवरती त्या डोक्यावरती काय असतो? शोफार असतो. जिथे आपण बघू की प्रेमेत अ, अक्षम आपण सर्व नमाज करतो. कधी रोष सणाला. म्हणून आपण ऑल द टाईम आपला वेट कशावरती दिला पाहिजे जास्ती? आपल्या रोष सणावरती जास्ती वेट दिला पाहिजे. बोलला पाहिजे यार रोष किती किलो हेवी आहे. मग तो कसा मी ट्रान्सफर करेन? काही-काही जण रोषणाच्या दिवशी तानीक दिपूर म्हणजे काय बोलत नाहीत. नमाज कर, घरी जे काय आहे बिलका वाजवून आणि पुरा आपण थाला भरू वगैरे सर्व करू, त्याबद्दल आपण बात करू. ते सर्व करतात. पण बाकीचे काय करतात? 1 मिनिटं. बाकीचे दिवस तेव्हा किप्पूच्या दिवशी अजून ते हॅपी असतात, की आम्हाला माहिती आहे, की रोष दिवशी सिफरे खाईम मिळतील. म्हणजे जिवंत माणसं आणि मेले माणसांचा या दिवशी डिसाईड होते. ओके. आधी पहिली गोष्ट इम्पोर्टंट गोष्ट आहे, की प्रत्येक माणसाने घेतलं पाहिजे चॅरिटी जास्तीत जास्त चॅरिटी केलं पाहिजे. या दिवसांमध्ये जास्ती ॲडिशनल ॲड केलं पाहिजे. नमाजीमध्ये पण ॲडिशनल आपण बोललो, की 27 टप्पा तेलीमचा ॲड केला पाहिजे, की थोडं माणसांनी घाबरलं पाहिजे. पहिले पण बोललो, जे मॅरेथॉन करतात, धावतात 30 किलोमीटर्स, 20 किलोमीटर्स आपण ते लोकं पहिले हळू धावतात. हळू धावतात. पण जेव्हा ते लास्टला 30 मीटर्स किंवा 100 मीटर्स एंडचे येतात, ते लोकं सर्वात फुल पॉवर देतात. का? की असं लिहिलं आहे, की त्यांना माहिती आहे आता मला जिंकायचा एंडचा आलाय. पण आतापर्यंत मी हळू जात होतो. हळू जात होतो, की मला पाहिजे पॉवर एंडपर्यंत. तसं आपण पण पुरा वर्ष थोडा झोपून होतो. हळू गेलो. पण आताची 30 डेज राहिले एंडचे, ते प्रत्येक माणसाने काय केलं पाहिजे, त्याची मॅक्सिमम दिला पाहिजे. जरी आपण स्लीप होत बोलतो, तर माणसं स्लीप होत नाही. गाणी गाणी ऐकायसाठी गेला पाहिजे. आपण चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये सॉन्ग्स आहेत. त्यामध्ये अजून आपला हार्ट अजून थोडा जागा होतो. पण ऑल द टाईम बोलतो, जेव्हा माणसं सर्व गाणी गातात, तू हशीमकडे नमाज कर. ती सेफर घे, तोंडावरती ठेव आणि हशीमला बोल, "हशीम, नाही मी यावर्षी ठीक नव्हतो. यावर्षी बरोबर नव्हतो." नमाज कर. स्लीप होतचा अर्थ काय? आपण सॉरी बोलतो. नाही गाणं बोलायला आलोय हशीमकडं. हे सर्व स्लीप होत नाही हशीमसाठी आहे. ही आपल्यासाठी आहे. आपल्यामध्ये आतमधला चुबा म्हणजे माफी मागायची पॉवर अजून स्ट्रॉंग करायला. आज बेदात शेम आपण नमाज करू, की सर्व बेदात शेम रोषणाला चांगल्या बुकमध्ये शिफरे खाई में मिळती. मतलब की मेलेल्या माणसांचे पण या दिवशी बुक्स होतात. का? की त्यांचं पण डिसाईड होतं पुढच्या वर्षी कुठल्या लेव्हलला असतील ते लोकं. काही जण बोलतात, "अरे नाही, 1 वर्ष पुरा झाला आणि आता त्याला काय गरज आहे." आपण हशकाबा का करतो प्रत्येक वर्षी? प्रत्येक वर्षी येतो, त्यांचा दिवस येतो, आपण हशकाबा करतो. काय रिझन आहे त्यासाठी? ते का? की हशकाबाच्या दिवशी पण त्यांची बुक खोलतात परत आणि बघतात, की यावर्षी त्यांनी कुठली पोरं खाली ठेवली. त्याची कुठले मिचवत अजून खाली कंटिन्यू करतायत. म्हणजे जर माणसाने कुठल्या बेतकेरेसीतला सेफर तोरा दिला असेल किंवा बुक्स दिले असतील आलाखोचे आणि त्या बुक्समधून काय करतात, माणसं अजून शिकतात. तर त्याचा मिtzvot जे प्रॉफिट्स आहेत, ते प्रॉफिट कोणाला जातात? पहिली गोष्ट म्हणजे पोरांना पण भेटू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी इन्व्हेस्ट केले आहे पैसे, इन्व्हेस्ट केले आहे बुक्स आणि ते म्हणजे कोण?
म्हणजे ते तो सोल असतो तो. म्हणून आपण अशकवाच्या दिवशी काय करतो, प्रत्येक माणूस येतो, नमाज करतो आपण आपण कब्रस्तानवरती जातो, तेलीम वाचतो, पताका वाचतो. मग इन्व्हायशन एंड तर आता असं आहे की आपण काय करतो, अशकवा काय करतो, की त्या सोलला माहिती आहे की तो त्याचा जजमेंटचा दिवस आलाय. की सिफर खाईम व मितीम असं की दोघांचा कधी जजमेंट होतं. आपला जिवंत माणसाचं जजमेंट कधी होतं? रोष हश्यानाला. पण मेलेल्या माणसाचं 2 टाईम जजमेंट होतं. रोष हश्यानाला पण आणि त्याच्या मरण दिवसाचे दिवशी. म्हणून आपण काय करतो, बरखौत करतो. हाय, सदामा, मिझनोत, चाकोल ॲडिशनल ॲड करतो. का? की असं आहे की ते हे सर्व बरखौत जे आपण प्रत्येक माणूस बरखा करतोय, अशकबाला, कद्दिश करतोय, तेलींचे डब्बा वाजतोय, ते त्याला जजमेंटच्या दिवशी अजून उपयोगी होईल, अजून थोडा पॉवर भेटेल त्याला. म्हणून आपण अशकबा करतो. कधीपर्यंत अशकबा केला पाहिजे? ऑल द टाईम. जिथपर्यंत त्या माणसाला आठवण आहे त्याची, त्याची त्याच्या फॅमिलीची कोण असेल जवळची त्यांची तारीख, ऑल द टाईम त्यांनी त्यांच्यावरती अशकबा केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तो बोलले, "अरे, आजू-आजोबांचं मला माहिती आहे, पण मला नाही माहिती कबर कुठे आहे?" तो बोलले, "मी इस्रायलमध्ये आहे, ती कबर त्याच्यामध्ये आहे." नाही मस्ट जायला. तो मशिदीमध्ये पण करू शकतो. ओके. जर जाऊ शकतो चांगली गोष्ट आहे. तिकडे गेला पाहिजे, कॅन्डल लावली पाहिजे, कबर थोडी साफ केली पाहिजे. चांगली गोष्ट आहे. पण जर नाही जाऊ शकत, तर कमीत कमी त्यांनी मशिदीमध्ये अशकबा केला पाहिजे. कोणाला बोलला पाहिजे, "कधीच कर, पुरा हफ्ता पेमेंट करतो वाटल्यास." की असं नाही की जो माणूस दुसऱ्यांसाठी करतोय, तर त्यासाठी पण करते की आपण पहिले बोललो, जे वारलेली माणसं आहेत, त्यांचा कोण नाहीये मिचमूत करायला तिकडे. ते लोकं नाही मिचमूत करू शकत. पण ते बोलतात की माझी पोरं आहेत खाली, माझी फॅमिली आहे खाली, जे माझ्यासाठी करू शकतात. आणि जर ते लोकं नाही करत, असं नाही की ते दाखवतात की लोकांना चांगल्या रस्त्यामध्ये आहेत. का? की एवढा वर्ष पाळला, मोठा केला आपल्याला डॅडी-मम्मीनी. ते आपल्याला साईडला टाकू नाही शकत. ओके, की जसा माणूस स्वतः त्या डॅडी-मम्मीसाठी करतोय, तसं ते पोरं पण करतील. पण तो बोलते, "नाही, तर जाऊन द्या, संपला." हे ते नाही, नाही. तुझी पोरं पण तुला सेम करते आणि तू रडत असशील वरती 120 नंतर 120 इयर्स नंतर, की माझ्यासाठी पण कोणतरी कधीच वाचेल, की माझ्यासाठी पण कोण काय करेल, बराखूत करेल. किती इम्पोर्टंट गोष्ट आहे. सगळं आज बेदात हशेम सर्वांनी तयारी केली पाहिजे रोष आणण्यासाठी, किप्पूर आपण अलाखुद ऑलमोस्ट ट्राय करू सर्व करायला. सुक्कोतसाठी पण ते पण आपण अलाखुद ट्राय करू. रोष आणण्यासाठी कोणाला क्वेशन्स विचारू शकता. पुढच्या वीकमध्ये आपण कंटिन्यू करू आपला रोष हश्यानाच्या अलाखुद. सगळं मी थोडा यावर्षी थोडा लवकर चालू केला, की मला पाहिजे की प्रत्येक टायमाला आपण येतो आणि सुक्कोतची इनफ अलाखुद नाही बात करत. नाही खोला बद्दल बात करत, योम बद्दल नाही बात करत. तर मला पाहिजे सर्व ॲड करायला. आपल्याकडे 3 वीक्स आहेत. ऑलमोस्ट बघायला गेलं 3 ते 2 वीक्स राहिलेत आपल्या रोशनासाठी. ओके. आज बेतात असे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये कंटिन्यू करू. पण क्वेशन्स असते आपल्या रोशनाबद्दल, बद्दल विचारू शकता बेतात असे. नंतर पुढच्या शिवरूमध्ये. ओके. सर्वांना शबत शालोम आणि पुढच्या वीकमध्ये आपण भेटू. ते हाशेम हाशेम बोलून डोकं वर करायचं ना, एल राखून खानूनला डोकं खाली करायचं नाही ना? फक्त हशेमला खाली करतो डोकं वरती परत म्हणजे जेव्हा हशेम वयाबरोबर शेमार पाना वैकरा आंबोनाय आंबोनाय जो इनफ आहे. फक्त मी डोळा थोडा खाली करतो वरती उचलतो, थोडा खाली वरती उचलतो. इनफ आहे. तेलीमचा टप्पा 27 आहे. ओके. इथं प्रश्न विचारलाय. प्रत्येक सकाळी वाचला पाहिजे. 27 तेलीमचा टप्पा. تقدر أبقى شبشلون बरोबर. तो जरा बाश शेवटच्या